बातमी पाहुयात. कोकणात नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असताना एकेका मतासाठी 25,000 रुपये वाटले जात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केलेला आहे. यावरून महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. निलेश राणेंनी भाजपवर पैसे वाटपाचा आरोप करत थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरावर छापा टाकल्यानं घडामोडींना वेग आलाय. या संदर्भात त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली आणि त्यामुळे कणकवलीमध्ये निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष आणखी पेटलाय. यावरून आता जोरदार वार पलटवार सुरू झाले. ही जी काय 7-8 घरं आहेत ज्यांच्यामध्ये रोज 50 लाख 1 कोटी 50 लाख 1 कोटी हे रोज पैसे येत आहेत, म्हणजे निवडणूक गेली कितीला? 10-10 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत, 15-15 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत. जर त्यांना कळलं असतं ह्या बाजूनी वाटप होतंय तर ते 25,000 50,000 पर्यंत गेले असते. काय संस्कृती आपण इथे सुरू करतोय, जिल्ह्यामध्ये हे कसं वातावरण आपण तयार करतोय, ह्याचा काही घेणं देणं नाही. जिल्हा बिघडला तरी चालेल, पण निवडणुका जिंकायचे आणि हे एकच माणूस करतोय फक्त. चव्हाण साहेबांनी हे करू नये, हे थांबावं म्हणून साहेब हे आमचा प्रयोग आहे किंवा आम्ही हा प्रयत्न करतोय. अशा निवडणुका कशा जिंकता येतील कोणाला? समोर 25-25 हजार एका मताला. दरम्यान पायाखालची वाळू सरकल्यानं हे प्रकार करत असल्याची खोटे आरोप करत असल्याचं चव्हाणांनी म्हटलेलं आहे. गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतात. प्रत्येक जणाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे की नेत्यांनाच फक्त अधिकार आहे व्यवसाय करण्याचा? कार्यकर्त्यांना काय अधिकार नाहीये का व्यवसाय करण्याचा? अहो, व्यवसाय करण्यासाठी तो कुठूनही कसेही पैसे उभे करतो आणि व्यवसाय करत असतो. त्यांना व्यवसाय करत असताना प्रोत्साहन देणं हे नेत्यांचं काम आहे. ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून आणलं त्या कार्यकर्त्यांच्या घरी अशा पद्धतीने जाऊन काम करणं, जे केलेलं काम काही फार चांगलं काम नाही आहे. माझ्या पायाखालची वाळू जर सरकली असती तर एवढे पैसे तुम्ही वाटले असते का? कोणा पायाखालची जमीन सरकते आहे हे स्पष्ट होत आहे ना. चारी बाजूनी आज जनता तुमच्या बरोबर नाही, तुम्हाला लक्षात आलं. तुम्ही विकत घ्यायला मैदानात उतरलात. तुम्ही जनतेला विकत घेणार? तुम्ही मैदानात लढा ना. कोण सांगतंय आपल्याला? मुळात चूक कळली नाहीये म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये. जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार, हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं. हमाम में सब नंगे होते म्हणून निवडणूक आयोग, पोलीस खातं सखोल चौकशी, निपक्ष चौकशी करेल